जैसे जैसे मकर संक्रांति करीब आ रही है, प्रतिबंधित नायलॉन मांझे की बिक्री का क्रम भी बढ़ता ही जा रहा है। लगातार पुलिस विभाग चौकन्ना होकर कार्रवाई कर रही है। इसी श्रृंखला में गणेशपेट पुलिस स्टेशन अंतर्गत कार्रवाई की गई, जिसमें 3 संदिग्ध युवकों को पुलिस ने हिरासत में लिया था। उनसे 2 बोरे प्रतिबंधित नायलॉन मांझा जब्त किया गया, जिसकी कीमत 17,500 रुपए आकी गई। कुल 46,500 रुपए का माल इस दौरान जब्त किया गया। मामले में आरोपी करण गौर उम्र 19 वर्ष को गिरफ्तार किया गया है। साथ ही 2 नाबालिगों को भी हिरासत में लेकर उनसे पूछताछ की जा रही है। काल आमच्याकडे एक 520/2024 हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये BNSSचं कलम 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 आणि 15 अन्वये हा गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये आम्ही एकूण 3 इसमांना संशयावरून ताब्यात घेतलं होतं। त्यामध्ये एक जो आहे त्याचं नाव आहे करण कन्हैयालाल गौर, हा 19 वर्षाचा आहे। बाकीचे त्याचे जे आहेत ते मायनर 2 साथीदार आहेत। त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यामधली जी बोरी होती, 2 बोऱ्या होत्या, त्या बोऱ्यांमध्ये आम्ही ज्यावेळेस तपासलं त्यावेळेस त्यामध्ये मोनो KTC नावाचा नायलॉन मांज्याचे 25 नग आम्हाला एकूण सापडले। एकूण म्हणजे साधारणतः 17,500चा हा माल आम्हाला सापडला। तर ती गुन्हा दाखल करून आम्ही ती गाडी आणि माल असं एकूण 46,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। यामध्ये आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला वारंवार याबाबत अवगत केलेलं आहे आणि पॉलिसी अशी आहे की ह्या नायलॉन मांज्याच्या बाबतीत स्वतःहून प्रोॲक्टिव्हली ॲक्शन घ्यायची आहे। कारण हा एकतर म्हणजे आपल्याकडे अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तींच्या गळ्याला कापल्यामुळं प्राणघातक अशा जखमा होऊन अनेक जणांचे जीवही गेलेले आहेत। या व्यतिरिक्त म्हणजे माणसाला तर आहेच हे घातक, परंतु हे ज्यावेळेला हा नायलॉन मांजा वापरून पतंग उडवले जातात त्यावेळेला पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत आणि हा नायलॉन मांजा हा प्रतिबंध केलेला आहे आपल्या शासनाने। तर या बाबतीत आम्ही स्वतः माहिती काढून आम्ही कारवाई करत आहोत, त्यानुसारच ही कारवाई आम्ही केलेली आहे। तर आमचं आव्हान आहे जनतेला की अशा प्रकारचं जर कोणी मांजा विकत असेल किंवा तुम्हाला कोण असं मांजा घेऊन पतंग उडवताना, प्रतिबंधित मांजा घेऊन पतंग उडवताना जर माहिती मिळाली तर आम्हाला तात्काळ गणेशपेठ पोलीस स्टेशनला संपर्क साधा। याच्यावरती आपण या कलमान्वये कारवाई करू शकतो आणि आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत। कारा न्यूज के लिए विशाल बम्बटवार की रिपोर्ट। जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में। मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज। शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयाँ और जड़ी बूटियाँ, वो भी होम डिलीवरी के साथ। तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त। हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर।